ॲक्च्युली झालं असं की ज्याच्या ज्याच्या घरात जातो ना तो विचारतोय की काय करतोस हे ते, आणि पप्पा सांगतात की अजून जॉब शोधतोय हे ते, आणि ॲज वेल एज माझ्या तोंडातून पण तेच निघतं. पण हे चुकीचं आहे. आता आपण जे करतोय ते सांगायलाच पाहिजे. ब्लॉगिंग करतोय, आता त्यांना नाही पटत आहे तर आपली काय चुकी नाही त्यात. नाही पटत तर नाही पटू दे. थोडं पप्पाला वेळ वाटतं सांगायला की अरे काय करतोय, आणि मला पण थोडं वेळ वाटतं, म्हणून मी जास्त कोणाच्या भावकीच्या घरी जात नाही की. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. आज संडे, सगळे मस्त घरीच आहेत. पप्पा आता जाणार आहेत 10 वाजता परत पत्रिका वाटायला, चेंबूरला जाणार आहेत. आणि मम्मी घरी आहे, भाऊ पण घरीच आहे. मग काय बनवते नाश्त्याला? अरे एवढंच कांदा पोहा. अरे वा, पोहे एवढेच आहेत. पप्पा कुठे गेले? पप्पा आंघोळीला गेले. पप्पा बघा इथं आंघोळ करून हे झालेत, फ्रेश झालेत. आता मंदिर साफ करतायत. देवाची भांडी पण दिली धुवायला. मम्मीला काय आलं? हे बघा देवाची भांडी घासायला दिलीत. पोहे रेडी झाले. पण मी पण आता हाफ फ्रेश होतो आणि नाश्ता करायला बसतो. मम्मीने बघा माझं टी शर्ट घातलंय, ते बघा. मम्मा ओळ दाखव. मी आंघोळीला जाणार होतो तर टी शर्ट काढून ठेवलं, तर मम्मीने ते घातलं माहिती का. मम्मी बोलते कशी दिसते मी वा. बघ जरा पूजा करतो. अरे ते काळ टी शर्ट कशी दिसते, चांगली दिसते तसं तर काय विषय नाही. मी आंघोळ करून फ्रेश झालोय आणि आता चाललोय चिकन आणायला माहिती का, कारण खूप दिवस झाले चिकन नाही खाल्लंय ना, म्हणून तर चाललोय चिकन आणायला. भाई 1 किलो कैसा है? 1 किलो कैसा है? 1 किलो 840. चिकन हाँ चिकन दे दो ना 1 किलो, और कलेजी डालना भाई. मी बोललो चिकन एवढं महाग कसं झालं, बकऱ्याचं बोलवता तो. अरे मी धर. ते बघा मम्मीने फोडणी भात घातला ना, ते खायला आली होती चिमणी. वेस्ट नको व्हायला म्हणून मम्मीने पाखरांना घातला होता. ती मला बघून उडून गेली चिमणी. आता प्लॅन में थोडा चेंज आहे, कारण आम्ही चाललो आहे पप्पा आणि मी पत्रिका वाटायला चेंबूरला. म्हणजे पप्पा, मी, काका आणि आत्याचे मिस्टर चाललं आहे पत्रिका वाटायला ते चेंबूरला. कारण काल पप्पांनी कामोट्यामध्ये वाटली ना पत्रिका, आता चेंबूरला वाटायला चालले. ॲक्च्युली चिकन आणलं आहे मी आणि ते घरी दिलं, आणि मला अचानक माहिती पडलं की पप्पा बोलले की चल चेंबूरला जाऊ पत्रिका वाटायला. बोललं ठीक आहे चालेल. तर आता मम्मी आणि दादाच खाणार चिकन 1 किलो. बघू रात्री मी जर लवकर आलो तर खाईन, नाहीतर 12 वाजले तर मग सोमवार लागेल. तर फिलहाल तर चाललं आहे आता इथे पनवेल स्टेशनला झालं ना पप्पा आपण. पनवेल स्टेशनला तिकडून काकाची 4 व्हीलर येणार. प्लॅन में फिर से थोडा चेंज आहे. काकाला आता पप्पाने फ़ोन केलेला, काका बोलले की एक काम कर डेपोपर्यंत ये, ST डेपोपर्यंत पनवेलच्या पप्पाला. तर आम्ही आता ST डेपोपर्यंत स्टेशनवरून चालत जातो, रेल्वे स्टेशनवरून थोडंसं. हा केवढं ऊन लागतं यार. आणि एक तर आम्ही हायवेवरून चाललो आहे बघा, ब्रिजच्या इथून. पट्टीत चला आहे का पप्पा, त्या साईडून चला, आतमधून चला. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. आम्ही आता आलो आहे कोपर खरेण्याला. ॲक्च्युली चेंबूरला जाणं कॅन्सल झालं. चेंबूरला नाही जाणार आहे, परवा जाणार आहे चेंबूरला.
तर इकडेच पत्रिका वाटून टाकू. जसं की कोपरकरीने, सानपाडा येते जिथे पण आमचे नातेवाईक वगैरे राहतात तिकडे. तर आम्ही 4 जण आहे बघा. कल्पेशाचे पप्पा, माझ्या आत्याचे मिस्टर, मोठ्या आत्याचे काका, पप्पा आणि मी. प्लॅन कॅन्सलच होत आहेत. प्लॅन में थोडा चेंज ही हो रहा है आज बहुत जास्तच. भेटलं नाव हे आहे ना, हे बघा हे काळू विठ्ठल वरक. हां तेवढं काम केलं तुमची भावकी पडते ना. आता सानपाड्याला जायचं ना. ती चांगली. आता सानपाडा कुठे टाकता? सानपाड्याचं हे ॲड्रेस बघा आणि हे करा. सेक्टर पण बघा. तसं मी टाकतो मग टेन्शन नसेल. म्हणजे फिरायला नको. हा ना, आत्ताच टाका कुठे ते. पहिले फोन करा. दादा गाडी बाजूला लावून फोन करा पहिला. हा बाळूला फोन नाही तर कुणाला जवळ असतो त्याला फोन कर. उघडा. सत्यम बिल्डिंग बघायला लागल. भेटली बाबा सत्यम बिल्डिंग. पप्पा गेलेत या बिल्डिंगमध्ये पत्रिका द्यायला. एकटेच गेलेत कारण सगळे गेले ना ते लोक मग चाय पाणी हे ते सगळं पाजत राहतात. मग त्यामध्ये टाईम जातो कारण आम्हाला भरपूर फिरायचं आहे अजून. आणि तिथे मामा बघा, मामा तिथे गेलेत वॉशरूमला. मामा मी काका इथे थांबलो होतो. काका आणि मामाला वॉशरूमला आले तर तिकडे गेलेत ते त्या झाडीत गेलेत ते बघा काका. आणि पप्पा या बिल्डिंगमध्ये गेलेत. ॲक्च्युली ना दाखवलं असतं मी आतमधून, म्हणजे जिथं मी गेलो ना आम्ही पत्रिका वाटायला तिथे दाखवलं असतं. बट कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या घरात गेलो तर त्यांना ऑकवर्ड वाटेल, कसं वाटेल कॅमेरा चालू केलं ते काय करतो हे ते. नाही ना, एक तर पहिलाच या फील्डमध्ये मी काम करतो आहे व्लॉगिंगमध्ये, तर लोक भावकीतल्या नावं ठेवत आहेत की काय करतो आहे काय नाही. प्लस आता मी लोकांच्या घरी जाऊन असं कॅमेरा ओपन करेल, हा हॅलो करेल, तर मग थोडं ऑकवर्ड वाटेल. म्हणून मी दाखवलं नाही आतमधून की मी कुणाला पत्रिका दिली, कोण नवीन चेहरे नाही दाखवू शकत. तर आता हेच करावं लागेल. बघू आता किती घरं अजून फिरायची आहेत. आणि मेन म्हणजे मी यांच्यासोबत पत्रिका वाटायला का आलो माहिती का, मी नाही येणार होतो बट कसं मम्मी बोलली हे सगळं बघून घे कारण उद्या जर भावाचं लग्न करायचं आहे तुझ्या, म्हणजे आता भावाचं लग्न करायचं आहे पुढच्या वर्षी या त्याच्या पुढच्या वर्षी माझ्या मोठ्या भावाचं, तर त्याची पत्रिका द्यायला तुलाच जायला लागणार एकट्याला. तर ते सगळं बघून घे कसं पत्रिका देतात काय हे ते आपल्याला माहीत नाही ना अजून, म्हणून ते बघायला आलो होतो मी. ते बघा ती काकाची गाडी आहे तिथे. काश यार माझी स्वतःची पण गाडी असती तर आज घेऊ एक दिवशी घेऊ, काय विषय नाही. शिप ते काका आम्हाला, आमच्या भावकीतले काका आहेत ते आम्हाला हेल्प करत आहेत, नाही तर आम्हाला माहितीच पडलं नसतं कुणाचं घर आहे इथे. आम्ही तर आलो दोघं पत्रिका देऊन 1-2 जणांच्या. आता इथे मामा काका आणि ते ओळखीचे जे होते आमच्या ते वेगळीकडे गेलेत पत्रिका द्यायला, ते अजून आले नाहीत. आम्ही गाडीकडेच उभे अजून. गाडी ही आहे ना आपली मागची? अच्छा ही आहे. दोन्ही येल्लो नंबर प्लेट आहे, समजतच नाही. ॲक्च्युली झालं असं की ज्याच्या घरात जातो ना तो विचारतोय की काय करतोस हे ते, आणि पप्पा सांगतात की अजून जॉब शोधतोय हे ते, आणि ॲज वेल एज माझ्या तोंडातून पण तेच निघतं. पण हे चुकीचं आहे. आता आपण जे करतोय ते सांगायलाच पाहिजे. ब्लॉगिंग करतोय, आता त्यांना नाही पटत येते तर आपली काय चुकी नाही त्यात. नाही पटत तर नाही पटू दे. थोडं पप्पाला वेळ वाटतं सांगायला की अरे काय करतोय, आणि मला पण थोडं वेळ वाटतं. म्हणून मी जास्त कोणाच्या भावकीच्या घरी जात नाही की यार ते सगळे विचारतात काय करतोय हे ते, आणि त्यांना पटलं नाही ते डायरेक्ट तोंडावर बोलतात की यार नको हे ते, याच्यामध्ये स्कोप नाही आहे काय नाही आहे. पण त्यांना नाही माहिती याच्यामध्ये किती स्कोप आहे ना. पत्रिका वाटून झाली सगळीकडे, आणि कधीच पत्रिका वाटून झाली होती. आता आम्ही आत्याच्या घरी पण आलो होतो. आत्याच्या घरी जेवलो, थोडे झोपलो, पण पप्पा पण थोडे मस्त झोपले आणि काका पण झोपले. आता काका थोडे गाडी पुसतात आणि आता आम्ही चाललोय घरी. झालेत संध्याकाळ 5-5:30 वाजलेत. वायपर मार ना पिचकारी. 5-5:30 नाही 6 वाजलेत. तर फिलहाल तर खूप थकलोय. मम्मी तिकडं ओरडते कारण तिथं जेवण मम्मीने बनवून ठेवलं होतं ना सकाळी चिकन, तिथं कोण खाणार मग हे ते असं तसं, म्हणून मम्मी फोनवर फोन करते. तर फिलहाल तर घरी जाऊ. ॲक्च्युली ही काकाची गाडी नव्हती ती वाली आम्ही जी बसली होतो, ती काकाच्या एका मित्राची गाडी होती.
ते कसे ओला उबेर करतात ना, आणि काका पण ओला उबेर करतात. तर एक्सचेंज केली होती एका दुसऱ्याची गाडी, तर त्यांना ती गाडी पाहिजे होती स्वतःची. तर त्या दादांना, काकाच्या मित्रांना, तर मग ती गाडी दिली. आणि या गाडीत आता त्यांच्याकडे जी आमची गाडी होती, म्हणजे काकाची गाडी होती, ती आता घेतली आम्ही. आता इथून पुढे चाललोय आता घरी. तरी एवढी पत्रिका उरली आहे. हा तेच आता चेंबूरला द्यायचे ना, तर चेंबूरला द्यायचं. अजून कुठे? बस अजून चेंबूरला अजून एक 5. अजून कुठे तरी द्यायचं ना पप्पा? जीवला आम्ही बघा ती. बरोबर. फिलहाल आत्ताच घरी आलोय मी आणि पप्पा पण आहे बघा. पप्पा चाय पितात आणि आता मी चाय प्यायला बसलोय बघा. चाय बरोबर. तुला माहिती आहे मम्मी, मी ज्यांच्या घरात जायचो ना, की मी त्यांना ओळखत नाही, पण ते लोक मला ओळखत होती. माहितीये की मी पहिल्यांदा आपल्या भावकीतल्या माणसांचे चेहरे एवढे बघितले. तेच जातीतल्या, तेच भावकीच ना ती. हा, आणि बाकीच्यांच्या पण घरात मी गेलो तेव्हा मी त्यांना ओळखतच नव्हतो, ती लोक मला ओळखत होती. आणि दादाला A to Z सगळी ओळखतात. सगळी ओळखतात दादाला. असं बोललाच ना, बघितलं मला जायला किती आहेत. मम्मी बघा आता मला बोलते की चक्कीवरती तांदूळ टाक, 9 किलो तांदूळ आहे ते टाक, आणि बोलते उद्या एकादशी तर हार पण आण 5. घरात 2 मिनटं बसू देत नाही. इथून रस्ता आहे का? फक्त खाली काय दिसत पण नाही. आगे आहे क्या? 9 किलो आहे तांदूळ. पेन आहे का याच्यातून? नाव टाकून ठेवूया. आंटी 4 10 वाले हार दो. 5 हार. हाँ, और उसमें त्याच्यामध्ये बेलपत्र टाका, तुळशी टाका, फुलं टाका. अजून काय असतं? मला चक्कीवर दळण दिलं, हार घेतला एकादशीचा. आता जातो घरी. फिलहाल जेवायला बसलोय. चिकनच आहे, सकाळी मी आणलेलं ते चिकन. आणि पप्पा तिकडे व्हेज खात आहेत. मी तू नाही जेवणार आहे? जेवण वगैरे झालंय, हातरून पण घातलंय इथं, आणि मम्मी पण इथं भांडी घासते. फिलहाल तर आता झोपायची तयारी पण झालेली आहे. ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनलचे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. या मराठी माणसाला भरभरून सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉग. बाय.